श्री दत्तात्रय खांडेकर यांच्याकडून, त्याचप्रमाणे संघांसाठी लागणारे सर्व बॉल श्री अमोल भरडे व श्री योगेश राशिवडे यांच्याकडून, त्याचप्रमाणे सौ वैभवी अनंत टक्के यांच्याकडून या सामन्यासाठी 1000 रुपये देणगीच्या स्वरूपात आलेत. त्याचप्रमाणे माननीय श्री महबूब नाईक यांच्याकडून 5000 रुपये, त्याचप्रमाणे माननीय श्री संदीप शेनवी यांच्याकडून 5000 रुपये. या सर्व देणगीदारांचे या नादवडे प्रीमियर लीग मंडळाच्या वतीने खूप खूप आभारी, तसेच या क्रीडा रसिकांकडून खूप आभारी. सामना चालू करायचा आहे. पुन्हा एकदा प्रथमेश चव्हाण घेऊन जातोय सामन्याकडे या स्क्रीन झोनला. 11 संघाकडून सलामीवीर जोडी आली आहे. अंकित शेट्टे संघ मालक या ठिकाणी अतिरिक्त खेळाडू असेल तर पाठवायचे नावे सांगण्यासाठी. त्याचप्रमाणे सलामीवीर जोडी 11 संघाची या मैदानात स्क्रीनला दिसते. विजय आणि संयम निश्चितच अंकित शेट्टे या सामन्यासाठी तमाम क्रीडा रसिकांचा एक संयम जो आहे तो अजून लागून आहे. पाहिजे 24 चेंडूंचा खेळ असेल. 24 चेंडूंच्या दरम्यान किती धावा, किती हा गुणफलक धावतोय. प्रगतीपथावर एक रंगतदार सामना तमाम क्रीडा रसिकांसाठी असेल. गोलंदाजी मार्कवर निवृत्ती गुराव 6 चेंडूंचा खेळ घेऊन येतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि संघासाठी पहिलं शतक असेल. पावे किती धावा खर्च केल्या जात आहेत. विजय आणि संयम सलामीवीर जोडी 11 संघाकडून 11 क्रमांक फ्लॅट क्रमांकावर आलेली गाडी 10-15 पावलांचा रनअप घेऊन अचूक टप्प्याची भेदक सुंदर गोलंदाजी करताना दिसेल. 11 संघ प्रथम नाणेफेक विजयी संघ. तमाम क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आल्या मात्र आव्हांतर धाबेने गोलंदाजीला सुरुवात केली आहे. वाईट चेंडू या गुणफलकावर दिसतोय. श्री गणेश झालाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 25 एकेरी धावेची शिक्षा पंचांच्या मार्फत गोलंदाजाला दिली जाईल. फुलटॉस लोअरचा चेंडू उडावला हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखते रहो दिखाते रहेंगे, झुकते रहे झुकाते रहेंगे. सुंदर फटका स्क्वेअर लेग सीमारेखा पार 6 धावांसाठी. दंत म्हणजे डाबर दंत लाल रामदेव बाबा षटकार. फुलटॉस चेंडू टाकला तर एका 6 धावांचा फटका, दिवाळी बंपर फटका आणि एक गिफ्ट मिळेल गोलंदाजी मार्कवरून. सुंदर टायमिंग यावेळेस झाला. लॉंग ऑफचा लॉंग लाईनचा फटका 6 धावांसाठी. टोटल या षटकाराने धाव संख्या होईल 7 धावा गुणफलकावर. पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवर फुलटॉस स्लोअरचा चेंडू आणि मात्र प्रत्युत्तर 6 धावांचा. यावेळेस मात्र अचूका टप्पा, सुंदर लाईन लेन्स आणि मार पडल्याशिवाय सुंदर गोलंदाजीची एक भेदक रचना निर्माण होत नाही. मागील चेंडूवर षटकार होता. यावेळेस निर्धाव चेंडू 0 ही धावसंख्या खर्ची घालतो. या चेंडूच्या दरम्यान पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर लेन धरण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा वारंवार चालू आहे. परंतु मागील चेंडू एकदम सुरेख फुलटॉस फलंदाजासाठी ठरला. यावेळेस सुद्धा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका चुकला आहे थोडासा. 8 ही धावसंख्या गुणफलकावर प्रगतीपथावर धावपट्टीवर दिसेल. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या गुणफलकावर 8 धावा. उर्वरित 3 चेंडू अजूनही शिल्लक. अंकित शेट्टे निश्चितच खुश असेल. 11 संघाचा संघ मालक या पॅव्हिलियन कक्षेतून स्क्रीन झोनच्या समोर दिसतोय. उर्वरित 3 चेंडू अजून बाकी आहेत. त्याच्या वेळे चेंडू आवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पॅव्हिलियन की तरफ जाते हुए अभी इस बार पहिलाच गडी टी शर्ट क्रमांक 21 सावलीच्या आश्रयात जाईल. डगावच्या पहिल्याच क्रमांकावर संयम षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकाच्या दरम्यान मारा करण्याचा प्रयत्न थोडासा नावाप्रमाणे संयम ठेवला असता तर या गुणफलकावर एक धाव फलक मोठा दिसला असता. 8 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर जाईल जयेश.
पहिल्या चेंडूचा विचार केला तो वाईट चेंडू टाकला गेला. त्यानंतर दुसरा चेंडू 6 धावांसाठी म्हणजेच पहिला आणि दुसऱ्या चेंडूचा विचार केला 0 धाव संख्या खर्ची घातली. तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव आणि चौथ्या चेंडूवर वाईट विकेट. पाचवा चेंडू आणि पाचव्या चेंडूवर सुद्धा एक सुरेख कामगिरी चांगलं क्षेत्ररक्षण दिसत आहे. 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. 3 चेंडूंच्या दरम्यान 8 ही धावसंख्या धावपट्टीवर वाढ घेईल असा अंदाज परंतु एक विकेट गेल्यानंतर मात्र एकेरी धाव. 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या गुणफलकावर 8 धावा. लास्ट टू गोचा अपील असेल. पंच फलंदाजाला सिग्नल देऊन एक चेंडू टाकला की षटक क्रमांक प्रगतीपथावर समाप्त होईल. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. टोटल धावसंख्या गुणफलकावर 10 धावा. गैर अंकित प्रवेश केला जातोय. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर समाप्त होत आहे. 6 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या सरासरीची धावपट्टी गुणफलक पाहिला तर 10 धावा. एक चांगला सिग्नल एक चांगला गुणफलक दिसतोय. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ असेल. प्रथमेश चव्हाण काय वाटतंय पुढील अजून 18 चेंडूत कितपत हा प्रगतीपथ पुढे जाईल आणि कोणत्या संख्येवर थांबेल. सुरुवात खरं तर मनोदशी चांगली झाली आहे. 10 धावा धावफलकावर त्यामुळे पाहायला मिळत आहेत. अजून 18 चेंडू शेष आहेत. क्रिकेट आहे. क्रिकेटचं समीकरण जसं जसं पुढे जातं तसं तसं बदलत असतं. 10 धावा झाल्यात आतापर्यंत. आणखीन याच्यामध्ये धावा जोडण्यासाठी दोन्ही माफ करा 11 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत आणि दोन्ही खेळाडू त्यासाठी प्रयत्न करत असतील. 19 जर्सी नंबर 19 गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो. गोलंदाज विरुद्ध विकेट पहिल्या चेंडूसाठी सज्ज. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते. पुन्हा एकदा एक डावखुरा गोलंदाज अचूक टप्प्याचा चेंडू टाकला होता. डावखुरा फलंदाज अविनाश गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. ऑलसाच्या दिशेला खेळायचा प्रयत्न करतोय. एक धाव या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो परंतु एका धावेवरती समाधान मारावं लागतंय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 12. दुहेरी धावसंख्या धावफलकावरती लगावली गेलेली आहे. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. अविनाश गोलंदाजी मार्गावर डावखुरा गोलंदाज आपण पाहतोय अविनाशच्या रूपामध्ये आणि समोर सामना करेल डावखुरा फलंदाज विजय. थोडी चेंडूसाठी सज्ज आहे. डावखुरा विरुद्ध डावखुरा असं थोडंसं हवेत जात आहे. चेंडू क्षेत्राच्या खाली आणि चांगला झेल या ठिकाणी घेतलाय. माघारी परतावं लागतं. विजय याला चांगली सुरुवात केली होती आपल्या संघासाठी परंतु थोडंसं खराब फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इथे मात होतोय. माघारी परततोय. थोडंसं नुकसान या संघाचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. विजयच्या रूपानं चांगला झेल घेतला होता अविनाशाने आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवरती. एक डावखुरा गोलंदाज जर्सी नंबर 19 मध्ये आपण पाहतोय. भाऊ 11 आणि नवलादेवी स्पोर्ट्स क्लब यांच्यात चालू असलेला सामना. यानंतर न्यू बॅटर मैदानात दाखल होताना नितेश वाडेकर याला आपण पाहतोय. यानंतर महापुरुष अ विरुद्ध महादेववाडी अ यांमध्ये होणारा सामना. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. अविनाश असल गोलंदाजी मार्ग आपण पाहतोय. डावखुरा गोलंदाज आणि इथे मात्र दांडी गोल. 2 चेंडूवरती मोठं यश प्राप्त झालं अविनाश याला. अचूक टप्प्याचा चेंडू थोडासा खाली राहिला आहे आणि या ठिकाणी दांडी गोल त्रिफळाचित केलाय आणि पहिल्याच चेंडूमध्ये माघारी परततोय. नितेश पहिल्याच चेंडूमध्ये नितेश याला माघारी परतावं लागतंय. तंबूच्या आसनाला माघारी परतताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर स्वप्नील खांडेकर न्यू बॅटर मैदानात दाखल होताना आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अविनाशाच्या माध्यमातून डावखुरा गोलंदाज अविनाश ऑन हॅट्रिक. 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले आहेत. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. ऑन हॅट्रिक बॉलवरती आहे. पाहायचं हॅट्रिक घेतोय का अविनाश ऑन हॅट्रिक.
टॉस होता आणि इथे मात्र थोडस मिसच झालंय, परंतु एक धाव या ठिकाणी मिळेल, एक धाव या ठिकाणी मिळून जाईल. बाईच्या रूपाने धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या धावफलकावरती होते 14. अविनाश आपल्या संघासाठी षटक हाताळताना या ठिकाणी पाहतोय. 2 सलगचे गडी बाद गेलेत आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. अविनाश याची पुन्हा धावांच्या दिशेला घ्यायचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षण चेंडूच्या धाव देताना आपण पाहायला मिळतो. एकेरी धावावरती समाधान मानावं लागतंय. 14 धावा धावफलकावरती, माफ करा चुकीची दुरुस्ती, धावसंख्या 14 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 बाद 14. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल धावफलकावरती 3 बाद 14. महापुरुष अ आणि महापुरुष अ विरुद्ध महादेववाडी अ दोन्ही संघाचे कर्णधार यांनी नाणेफेकसाठी यायचंय. सन्माननीय राजकुमार सावंत यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचे कौल या ठिकाणी करणार आहोत. महापुरुष अ विरुद्ध महादेववाडी अ दोन्ही संघाचे कर्णधार यांनी व्यासपीठाच्या जवळ यायचंय नाणेफेकीसाठी. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 3 बाद 14. भाऊ 11 आणि नवलादेवी स्पोर्ट्स क्लब यांच्यामध्ये चालू असलेला सामना. नाणेफेक जिंकल्यावरती भाऊ इलेवार या संघानं फलंदाजी करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला होता. आतापर्यंत 3 बाद 14 अशी धावसंख्या पाहायला मिळते. पुढील षटक आपल्या संघासाठी घेऊन येतोय. वैयक्तिक 30 षटक असेल पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक जर्सी नंबर 19 मध्ये पाहायला मिळतोय. स्वप्नील सर्वेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं. जर्सी नंबर 19 मध्ये फुलटॉस होता. एका धावेसाठी प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहायचा आहे, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 15. यानंतर महापुरुष अ विरुद्ध महादेववाडी अ या दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकसाठी व्यासपीठाच्या जवळ यायचं विनंती असेल. पुढील चेंडूसाठी सज्ज आहे. अचूक टप्प्याचा मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज. तिसरं षटक आतापर्यंत हाताळताना पाहतोय आपण नवलादेवी स्पोर्ट्स क्लब याचा खेळाडू. जर्सी नंबर 19 मध्ये लोअर फुल टॉस होता. 2 धावांसाठी प्रयत्न, परंतु एका धावेवरती पुन्हा एकदा समाधान मान. एकेरी धावेपेक्षा अन्य कुठली धाव या ठिकाणी मिळणार नाहीये. धावसंख्येत वाढ, धावसंख्या धावफलकावरती 16. सहाय्यक समालोचक म्हणून गणेश सावंत याच्या वेगळ्या शैलीमध्ये आपण समालोचन त्यांचं ऐकत असतो. अनेक वर्षांचा अनुभव असलेला समालोचक गणेश सावंत. पंचांचा निर्णय, आकाशाकडे बोट ज्या ज्या वेळी जातात त्या त्यावेळी पंच आउट हा निर्णय देतात आणि माघारी परतावं लागतंय स्वप्नील याला. बॅटर मैदानात दाखल होताना पाहत आहे भावेश. तिसरं षटक
आतापर्यंत चालू आहे आणि 4 बाद 15 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. माफ करा, 4 बाद 16 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. भावेश बॅटर मैदानात दाखल होताना शेवटचा चेंडू असेल. तिसऱ्या षटकातला मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतो पहिल्याच चेंडूमध्ये, परंतु निर्धाव रूपाचा चेंडू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळते 4 बाद 16. भाऊ 11 या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला होता. सुरुवातीला चांगली खेळी करण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडंसं 2 षटकांमध्ये पिछडीवरती पाहायला मिळाला हा संघ. आतापर्यंत 4 बाद 16 अशी परिस्थिती या संघाची आहे. शेवटचं षटक जर्सी नंबर 45 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. खेळाडू किरण. हे 6 चेंडूमध्ये कमाल दाखवावी लागणार आहे. भाऊ 11 या संघातील या दोन्ही खेळाडूंना थोडंसं आणखी धावांची गरज असेल, कारण का निव्वळ 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय किरण याला. राऊंड द विकेट पहिला चेंडू. अचूक टप्प्याचा चेंडू आणि चांगलं विकेट किपिंग या देखील पाहायला मिळतंय. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन पहिल्या चेंडूमध्ये पाहायला मिळालं किरण यांचं. नवलादेवी स्पोर्ट्स क्लबचा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. सुरुवात म्हणावी तशी झाली नव्हती या संघासाठी, परंतु 2 षटकांमध्ये कमबॅक करतोय. पॉईंटच्या दिशेला खेळायचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षण त्याच्या खाली आणि चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 5 चांगला झेल या ठिकाणी घेतलाय. किरण याला यश मिळत आहे आणि माघारी परततोय. जयेशला माघारी परतावं लागतंय. आता मात्र थोडीशी बिकट अवस्था पाहायला मिळते. 5 बाद धावसंख्या धावफलकावरती 16. बॅटर मैदानात दाखल होताना अंकुर. भेदरलेल्या सशाप्रमाणे अवस्था या संघाची आपल्याला पाहायला मिळते. जणू काही सर्वच खेळाडू तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा किरण. राऊंड द विकेटसाठी सज्ज. तिसरा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर. पंचांचा निर्णय. अतिरिक्त धाव या ठिकाणी निवडून जाईल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावरती असेल 17. थेंबे थेंबे तळे साचे या वृत्तीप्रमाणे एक धाव जोडण्यासाठी भाऊ 11चा संघ थोडासा या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या होत्या. किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राऊंड द विकेट. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षण त्याच्या खाली, परंतु 2 धावांसाठी प्रयत्न असेल का पाहायचं. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होता. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत आणि धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. दुहेरी धावसंख्या 19 धावफलकावरती पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. 19 धावा भाऊ 11 या संघाच्या धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. किरण आपल्या संघासाठी शेवटचं षटक हाताळत आहेत. जर्सी नंबर 45 स्पेशल जर्सी आहे. 45 नंबरची रोहित मॅन शर्माची जर्सी आपण जो भारताचा कर्णधार आहे त्याची जर्सी क्रमांक 45 आपण नेहमीच पाहतो आणि आपल्याला प्रत्येक वेळी रोहितची आठवण येते. भारताचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी रोहित याच्या खांद्यावरती. जर्सी नंबर 45. पुन्हा एकदा राऊंड विकेट. बॅक टू बॅक 2 असे निर्धाव रूपाचे चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहे किरण यांच्या गोलंदाजीमधून. वाटतं शेवटचा चेंडू. माफ करा, अजून 2 चेंडू शेष आहेत. माफ करा, पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल किरण यांचा. धावसंख्या 5 बाद 19. शेवटचा चेंडू पुढे घ्यायचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावांसाठी देखील प्रयत्न असेल, कारण का शेवटचा चेंडू आहे. चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु ओव्हर थ्रो आणि 3 धावा या ठिकाणी मिळतील. पहिल्या डावांमध्ये धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 22. सीएमसी मंडळाच्या
CMCचे समीर मारुती नारकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे. समीर मारुती नारकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे. चला भाऊ 11 आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि विनंती असेल नवरदेवी स्पोर्ट्स क्लब आपले दोन्ही सलामीवीर आपण लवकरात लवकर मैदानात पाठवायचे. 24 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता असेल आपल्याला विजयासाठी. यानंतर होणारा सामना महापुरुष अ विरुद्ध महादेववाडी अ. दोन्ही संघाचे कर्णधार यांनी नाणेफेकसाठी यायचे. विनंती असेल. चला थोडीशी घाई करायची. नवलादेवी आपले दोन्ही सलामीवीर आपण मैदानात पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं भाऊ 11 या संघाने. 24 चेंडूमध्ये 23 धावांचा पाठलाग करायचा आहे नवलादेवी या संघाला. दुसरा सामना दिवसभरातला आपण पाहतोय. सकाळच्या सत्रातला दुसरा सामना. भाऊ 11 या संघानं नाणेफेक या ठिकाणी जिंकली होती आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला होता. निर्णय कधी कधी चुकतात, आयुष्यातले निर्णय कधी कधी चुकतात, परंतु धावफलकावरती 22 धावा त्यांनी लचल्या आहेत. 23 धावांचा पाठलाग करण्यासाठी नवलादेवीचे दोन्ही सलामीवीर आपण पाहायला मिळत आहे. संकेत आणि संकेतच्या जोडीला आपण पाहतोय. संकेत आणि अविनाश सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. चला 24 चेंडूमध्ये 23 धावांचा पाठलाग करायचा आपल्याला. चला लवकरात लवकर विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. यानंतर महापुरुष अ विरुद्ध महादेववाडी अ यांच्यामध्ये पुढील सामना आणि दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकसाठी या ठिकाणी यायचं. नितेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. नितेश याला 24 चेंडूमध्ये 23 धावांचं आव्हान असेल नवलादेवी या संघाला. स्ट्राईकवरती आपण पाहतोय संकेत याला डावखुरा फलंदाज संकेत आणि गोलंदाजी मार्कवर नितेश. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अविनाश याला. पहिला चेंडू राऊंड द विकेट फुल टॉस होता. चांगलं कमबॅक पहिल्या चेंडूमध्ये पाहायला मिळत आहे. खरं तर 22 धावा आम्ही केले आहेत आणि तुम्हाला 23 धावा करायचे आहेत विजयासाठी, असं काही आव्हान पहिल्या चेंडूमध्ये देताना पाहायला मिळत आहे. खरं तर 23 धावा कंपल्सरी करायच्या आहेत नवलादेवी या संघाला. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, हे समीकरण क्रिकेटचं थोडंसं वेगळं आहे. पुढील चेंडूसाठी सज्ज. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर सेफ बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, 2 निर्धाव चेंडू. नितेश याचे. संकेत चांगली फटकेबाजी करू शकतो आपल्या संघासाठी. पुढील चेंडू ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय उजव्या यष्टीच्या बाहेर. या एकेरी धावाने संघाचं या ठिकाणी खातं उघडतं. धाव संख्या 1 धाव फलकावरती पाहायला मिळते एकेरी रूपामध्ये. हलक्या त्याने खेळायचा प्रयत्न करतो, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 3 चेंडू धाव संख्या 1. खरं तर नवलादेवीचा संघ या विचाराने आलाय की 24 चेंडूमध्ये अवघ्या 23 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूमध्ये जरी एक धाव आपण मिळवली तरी देखील आपला विजय निश्चित आहे. पॉईंटच्या दिशेला खेळायचा प्रयत्न करतो. दोन्ही धावेसाठी प्रयत्न असेल, मात्र दोन्ही धाव घेण्यासाठी दोन्ही खेळाडूंचे चांगलं ताळमेळ पाहायला मिळते आणि 2 धाव या ठिकाणी पूर्ण
या 2 धावा जोडून धावसंख्येत वाढ होते 3. 4 चेंडू धावसंख्या 3. पुढील चेंडूसाठी सज्ज आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतो ऑन साइडच्या दिशेला. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागतं. धावसंख्येत वाढ होते 4. निव्वळ 23 धावांचा पाठलाग करण्यासाठी नवलादेवीचा संघ हा मैदानात दाखल झालेला पाहायला मिळतो. दोन्ही सलामीचे सलामीवीर संकेत आणि अविनाश आपल्याला मैदानाच्या खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न करतो ऑन साइडच्या दिशेला. एक धाव या ठिकाणी मिळेल. चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतो परंतु एका धावेवरती समाधान. धावसंख्या 5. पहिलं षटक संपताच संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 5. भाऊ 11 आणि नवलादेवी स्पोर्ट्स क्लब यांच्यात चालू असलेला सामना. पहिल्या डावामध्ये भाऊ 11 या संघाने 22 धावांपर्यंत मजल मारली आहे. आता मात्र 23 धावांचं आव्हान असेल नवलादेवी स्पोर्ट्स क्लब या संघाला. पहिल्या षटकामध्ये 5 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो ओमकार याला. स्ट्राईकला असेल संकेत. जर्सी नंबर 18. मोठा फटका ऑन साइडच्या दिशेला खेळायचा प्रयत्न करतोय. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरी धाव फलकावरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओंकार असेल गोलंदाजी मार्कवर. जर्सी नंबर 18 मध्ये आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. जातोय षटकार. संकेतच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार फ्लॅट 6 पाहायला मिळतोय संकेतच्या बॅट मधून. मी मगाशीच उल्लेख केला होता संकेत चांगली फलंदाजी करू शकतो आपल्या संघासाठी. सुरुवातीला थोडासा वेळ घेतलाय परंतु षटकार लगावला. विजय आणि प्रदीप 11 माफ करा. जो जीता वही सिकंदर. कुठे हा संघ कुठे असेल तर त्याने व्यासपीठाच्या जवळ यायचंय. जो जीता वही सिकंदर या संघानं व्यासपीठाच्या जवळ यायचंय. विनंती आहे जरा लवकर. जो जीता वही सिकंदर किंवा आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा व्यासपीठाजवळ. जो जीता वही सिकंदर आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचंय समालोचन कक्षाच्या ठिकाणी. चला पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. जर्सी नंबर 18 मध्ये आपण पाहतोय डावखुरा गोलंदाज ऑन साइडच्या दिशेला खेळायचा प्रयत्न करतोय. मोठा फटका क्षेत्ररक्षण त्याच्या मागे पाहण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावांसाठी प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतील. धावसंख्येत वाढ होते कमालीची आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 15. संकेत आणि अविनाश सुरुवातीची सलामीवीर जोडी अजूनही मैदानात दाखल. थोडासा संयम दाखवला होता पहिल्या षटकामध्ये परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्याने षटकार लगावला होता. दुसऱ्या षटकामध्ये निर्धाव चेंडू. पंधरा धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरा लॉंग रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 18 मध्ये आपण जो खेळाडू पाहतोय
पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळायचा प्रयत्न करतोय. एक धावावरती समाधान मानावं लागतंय. 16 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 16. 12 चेंडूमध्ये 7 असं समीकरण असेल. 23 धावांचा पाठलाग करण्यासाठी हा संघ उतरला होता आणि आतापर्यंत चांगली खेळी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय. 12 चेंडूमध्ये 7 असं समीकरण असेल. 12 चेंडू 7 धावांची आवश्यकता. स्वयं असेल गोलंदाजी मार्कवर. डावकुला गोलंदाज थोडीशी उसळी घेताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव रूपाचा चेंडू. 11 आणि 7 असं समीकरण. आता स्वयं गोलंदाजी मार्को. जर्सी नंबर 21 उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा निर्णय. अतिरिक्त धाव या ठिकाणी गोलंदाजाला शिक्षा आणि 1 धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 17. मोठा फटका खेळायचा प्रयत्न करत होता अविनाश, परंतु प्रयत्न फसतोय. पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. एक निर्धाव रूपाचा चेंडू स्वयं याच्या माध्यमातून. 10 आणि 6 असं समीकरण. आता पुन्हा एकदा मिड विकेट दिशेला खेळायचा प्रयत्न करतो. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. सगळं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जिथे 1 धावा होती तिकडे 2 धावा या ठिकाणी मिळून जात आहेत आणि धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 19 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा कमबॅक करतोय. वा क्या बात आहे. कमबॅक करताना पाहायला मिळतोय. एका चेंडूवरती कमबॅक आणि दुसऱ्या चेंडूवरती खरं तर धावा खर्ची करतोय. 4 चेंडू 19 धावा धावफलकावरती. मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षण खाली आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय. चौकाराच्या रूपानं 19 अधिक 4 23. अभिनंदन. नवलादेवी स्पोर्ट्स क्लब या संघाचं विजय संपादन केल्याबद्दल. चांगली खेळ या ठिकाणी पाहायला मिळाले. दोन्ही सलामीचे सलामीवीर आणि संयम राखून आपल्या संघासाठी विजय मिळवून दिला आहे. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि जो संघ पराभव झाला त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.